जय शिवराय शिवराय मित्रांनो. मित्रांनो. मी मध्यंतरी एक व्हिडिओ अपलोड केला होता. खूप साऱ्या लोकांचे मला कमेंट्स आले, की दादा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जिथं बघावं तिथं मारवाडी लोकं, बिहारी लोकं आहेत. आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर माझ्या स्वतःच्या गावात पहिल्यांदा अशीच छोटी-छोटी मराठी माणसांची दुकानं होती. कोण काय छोटा व्यवसाय करत होतं, कोण काय, कोणी भाजीपाला असं मराठी माणसंच सगळं मराठी माणसंच विकत होती बरं का आपली. त्यावेळेस एक मारवाडी म्हणजे आता समजा गृहीत धरा 1-2 मारवाडी आले. ते म्हटले, "आम्हाला थोडी जागा द्या, भाड्याने द्या." तर त्यावेळेस आपल्या मराठी माणसांनी काय केलं, त्यांना जागा दिली थोडी वापरायला. त्यांनी त्यांचे स्टार्टिंगला काही व्यवसाय टाकले, छोटे-छोटे वडापावची गाडी असेल, काय कुणी काही चपलीचं टाकलं असेल, छोटं टाकलं. त्यावेळेस आपल्या माणसांनी त्यांच्याकडनं भाडी घेतली. त्यावेळेस भाडी घेतली, परत त्यांच्याकडनं हप्ते घेतले इथं गाडी लावायचे आणि आता त्याच व्यवसायावरती ते मोठे होऊन त्यांनी त्यांच्या तिकडच्या लोकांना बोलवलं आणि आज अख्ख्या गावात प्रत्येक ठिकाणी बघितलं का चपलीचं दुकान मारवाड्याचं, स्वीट होम मारवाड्याचं, किराणा दुकान मारवाड्याचं, परत आपलं कपड्याचं दुकान मारवाड्याचं. म्हणजे आता तुम्हीच बघा, एका छोट्या हातगाडीवरनं त्यांनी एक गाळा घेतला. त्या गाळ्यात व्यवसाय सुरू केला. नंतर व्यवसाय चालायला लागल्यावरती त्याने त्याच्या गावाकडची लोकं बोलवली. अजून 2-3 गाळे घेऊन प्रत्येकाने वेगवेगळा व्यवसाय टाकला. म्हणजे एक फॅमिली अख्खी एका गावातच राहते आणि अख्ख्या गावात काय काय लागते, काय काय गरज आहे गावातल्या लोकांना. मग वेगवेगळे धंदे असतील, उद्योग असतील, हे सगळे टाकले यांनी. आणि आता अख्ख्या गावात जिथं बघावं तिथं मारवाडी लोक, भैये लोक, मराठी माणूस हा क्वचित पाहायला भेटतोय आज. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करून मला सांगितलं की हे कुठेतरी थांबायला पाहिजे, की सगळीकडं मारवाडी लोक आहे, सगळे धंदे यांचेच आहेत, यांचेच सगळी हे चालू आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे मारवाड्याने उभे केलेल्या बिल्डिंगमध्ये फक्त मारवाडीच राहणार हे त्यांनीच डिसाईड करायचं. हे सगळं काय चालू आहे हे लोक कमेंट करून सांगतात, पण लोकांना हे कळत नाही की आपण छोटासा व्यवसाय करावा. आज जर त्यावेळेस त्या मारवाडीने एका हातगाडीवरनं आज बिल्डिंग बांधली तर आपण का नाही करू शकत? मराठी माणूस का करू शकत नाही?